26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या देशात संविधान लागू झाल्याचा दिवस आणि त्या दिवसापासून भारत हा संविधानाने चालेल हे जगाला सांगणारा दिवस। पण मित्रांनो, आपल्या देशात प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम होतात, पण त्या कार्यक्रमांमध्ये प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, संविधान कोणी लिहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी काय योगदान दिलं, ही मुद्दे अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक टाळले जातात। आणि विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाचं भाषण केलं जातं, स्वातंत्र्य कसं मिळालं, आहुती कोणी दिली हे सांगितले जाते। हे सांगणं अत्यंत गरजेचं आहेच। पण मित्रांनो, 26 जानेवारीचा मूळ विषय संविधान आहे। हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी जोडलेला आहे, पण तरीही अनेक ठिकाणी संविधान आणि बाबासाहेब हे दोन विषय जाणीवपूर्वक टाळले जातात। काही कार्यक्रमामध्ये तर बाबासाहेबांचा फोटोही नसतो, नाव घेणं तर दूरच राहिले। मित्रांनो, हे आपल्या देशाचं भयान दुर्दैव आहे, कारण भारताला प्रजासत्ताक बनवणारा पाया म्हणजे संविधान। मित्रांनो, तुम्हाला माझा मुद्दा पटत असेल तर या रेला लाईक करा, तुमच्या गावात आणि शहरात असं घडत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, प्रजासत्ताक दिवस, संविधान आणि बाबासाहेबांचं योगदान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा। जय भीम, जय संविधान, जय भारत।